नमस्कार, मी सौ प्रतिभा मगर. आज शिक्षक दिनानिमित्त माझी एक स्वरचित रचना सादर करते. शीर्षक आहे संयमाचं फूल. गावखेड्यात आणि शहरात आदराचं स्थान असायचं. गावखेड्यात आणि शहरात आदराचं स्थान असायचं. पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. ध्यान देऊन लेकरं करायची अभ्यास. मास्तरावर पालकांचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास. 2 हाना पण शिकवा मायबाप म्हणायची. 2 हाना पण शिकवा मायबाप म्हणायची. उचल बांगडी करून पोरगं शाळेत आणून सोडायची. पावकी नेमकी लेकरू कसं तोंडपाठ करायचं. पावकी नेमकी लेकरू कसं तोंडपाठ करायचं. हे दुखतंय ते दुखतंय नाटक तिथं नसायचं. हे दुखतंय ते दुखतंय नाटक तिथं नसायचं. आणि पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. जसा पगार वाढला तसे नेमानं घेरलं. छडी पडली गळून नेमकं तिथंच घोडं अडलं. जसा पगार वाढला तसे नियमानं घेरलं. छडी पडली गळून नेमकं तिथेच घोडं अडलं. सर मॅडम मिसने आता लेकरांवर ओरडायचं नाही. सर मॅडम मिसने आता लेकरांवर ओरडायचं नाही. अन चुकून सुद्धा डोळ्यांचा धाक कुणाला दावायचा नाही. अन चुकून सुद्धा डोळ्यांचा धाक कुणाला दावायचा नाही. गोड बोलून लेकरू फक्त शाळेमध्ये टिकवायचं. गोड बोलून लेकरू फक्त शाळेमध्ये टिकवायचं. आणि संयमाचं फूल सदा मुखावर फुलवत ठेवायचं. आणि संयमाचं फूल सदा मुखावर फुलवत ठेवायचं. आणि पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. आणि पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. शिक्षकांच्या डोक्यावर भूत ऑनलाईनचं बसलं. शिक्षकांच्या डोक्यावर भूत ऑनलाईनचं बसलं. शाला बाह्य कामाने कंबरडं शिक्षकांचं आता मोडलं. शाला बाह्य कामाने कंबरडं शिक्षकांचं आता मोडलं. स्कॉप निपुण विद्यार्थ्यासाठी मास्तर करतील आवडीने. स्कॉप निपुण विद्यार्थ्यासाठी मास्तर करतील आवडीने. लेकरू जपतील शाळेमध्ये आईच्या काळीज मायेने. लेकरू जपतील शाळेमध्ये आईच्या काळीज मायेने. अलर्ट मोडमध्ये येऊन त्याने नवसाक्षरता अभियानही चालवायचंय. अलर्ट मोडमध्ये येऊन त्याने नवसाक्षरता अभियानही चालवायचंय. घरीदारी शिक्षकाने फक्त अपडेट होत राहायचे. घरीदारी शिक्षकाने फक्त अपडेट होत राहायचे. आणि म्हणूनच सांगते पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. आणि म्हणूनच सांगते पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. रंगीत रंगीत फायलींचे घोडे नाचवण्यात जातोय वेळ. रंगीत रंगीत फायलींचे घोडे नाचवण्यात जातोय वेळ. शिक्षकांच्या डोक्यात होते साऱ्या आदेशांची भेळ. शिक्षकांच्या डोक्यात होते साऱ्या आदेशांची भेळ. शिक्षकांना फक्त आता मुलांमध्ये रमू द्या. शिक्षकांना फक्त आता मुलांमध्ये रमू द्या. फक्त आणि फक्त त्यांना विद्यार्थ्यासाठीच झिजू द्या. फक्त आणि फक्त त्यांना आता विद्यार्थ्यासाठीच झिजू द्या. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात सक्षमपणे त्यांना टिकवायचे. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात सक्षमपणे त्यांना टिकवायचं. प्रलोभनापासून त्यांना दूर करत. प्रलोभनापासून त्यांना दूर करत स्वतःचंही सत्व जपायचंय. प्रलोभनापासून त्यांना दूर करत स्वतःचंही सत्व जपायचंय. आणि पूर्वीच्या काळी गुरुजींचं फार बरं असायचं. पूर्वीच्या काळी गुरुजींचं फार बरं असायचं. गावखेड्यात आणि शहरात आदराचं स्थान असायचं. गावखेड्यात आणि शहरात आदराचं स्थान असायचं. आणि पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. आणि पूर्वीच्या काळी शिक्षकांचं फार बरं असायचं. धन्यवाद.